नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. कांदा आणि लसूण याचा वापर न करता शाही कोफ्त्याची भाजी कशी बनवायची ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी एक पत्ता कोबी घेतला आहे. त्याचा 2 भागामध्ये मी चाकूच्या साहाय्याने कट करून घेणार आहे. आता एक भाग मी घेतलेला आहे आणि त्या एका भागाचे मोठे मोठे असे मी काप करून घेतले आहे. आता हे काप मी चॉपरमध्ये म्हणजे कटर आहे माझ्याकडे इलेक्ट्रिक, त्यामध्ये हे कट करून घेणार आहे. तुमच्याकडे असलं इलेक्ट्रिक कटर नसेल तर तुम्ही मिक्सर जारमध्ये सुद्धा बारीक असा कट करून घेऊ शकता. अगदी बारीक असा मला कोबी कट करून घ्यायचा आहे, म्हणून मी ह्या चॉपरमध्ये घालून या पद्धतीने कट करून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक असा मी कट करून घेतलेला आहे. आता हा भरपूर बारीक कट केल्यामुळे त्याला भरपूर असं पाणी सुटलं आहे. आता हे एक्स्ट्राचं पाणी मला काढून घ्यायचं आहे, त्यामुळे मी हातात ह्या पद्धतीने पकडून आणि संपूर्ण त्यातलं एक्स्ट्राचं पाणी बाजूला काढून घेत आहे. या पद्धतीने मी साधारणतः अर्धी वाटी पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे कोबीचं. आणि आता हे पाणी फेकायचं नाही आहे, तर हे मी बाजूला ठेवून देणार आहे, कारण हे नंतर मला भाजी बनवायच्या वेळेस लागणार आहे. तर हे संपूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर पूर्ण कोबी हा असा साईडला वेगळा काढून घेतलेला आहे. अगदी मोकळा सुटसुटीत झाला आहे. आता यामध्ये मी चमचाभर मैदा घालून घेतला आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर मी कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेला आहे. आता यामध्येच 1/4 टीस्पून मी काळी मिरी पूड घालून घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हिरवी मिरचीची पूड घातलेली आहे. त्यानंतर किसून घेतलेलं आलं आणि थोडीशी कोथिंबीर मी घालून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. मीठ घातल्यानंतर हे संपूर्ण मिश्रण मी एकजीव करून घेतलं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा तयार होईल या पद्धतीने आपण मळून घ्यायचं आहे. आता कोबीमध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे, कारण की कोबीला ऑलरेडी थोडंसं पाणी सुटलेलं असतं आणि जशी गरज पडेल तसं आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून हे असं या पद्धतीने त्याचा गोळा होईल या पद्धतीने मळून घेणार आहोत. तर 1 चमचा घालून झाल्यानंतर मी पुन्हा अजून 1 चमचा घालून घेतला आहे आणि ह्या पद्धतीने साधारणतः 2.5 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि ह्याचा छान असा गोळा होईल इथपर्यंत मी मळून घेतले. आता याचे लगेचच मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे, कारण की त्याला भरपूर पाणी सुटतं कोबीला आणि मग आपल्याला जास्त कॉर्नफ्लॉवरची गरज पडेल. यामुळे या पद्धतीने लगेचच त्याचे मी गोळे बनवून घेणार आहे आणि आता हे गोळे संपूर्ण तेलात लगेचच आपण तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी संपूर्ण गोळे तयार करून घेतले आणि हे लगेचच मी तेलात तळून घेणार आहे. आता तेलात तळताना ते अगदी मंद आचेवरती बिलकुल तळायचे नाही आहे, तर तेल गरम करून घ्यायचे आणि मध्यम आचेवरती हे आपल्याला तळून घ्यायचे. तेल भरपूर गरम करून झाल्यानंतर मध्यम आचेवर तळून घ्यायचे आणि हे जे गोळे बनवून घेतलेले आहे म्हणजे याचे कोबीचे कोफ्ते तयार करून घेत आहोत आपण. तर ह्याचा कलर संपूर्ण सोनेरी ते चॉकलेटी होईपर्यंत आपल्याला हे मध्यम आचेवरती तळून घ्यायचे. तर अधूनमधून चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने उलटं पालटं करून हे आपल्याला तळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने अधूनमधून आपण चमच्याच्या साहाय्याने उलटे करून घ्यायचे. त्याचा कलर हळूवारपणे चेंज होतोय. साधारणतः हे तळून घेण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागतात. यामध्ये हे आपल्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे आतला जो भाग आहे तो व्यवस्थित शिजला जाईल यासाठी मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचे. आता हे तळून झाल्यानंतर आपण ते संपूर्ण साईडला ठेवून देणार आहोत आणि पूर्ण थंड करून घेणार आहोत. तर याचा पूर्णपणे सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे, म्हणजे आतमधला जो संपूर्ण भाग आहे तो व्यवस्थित शिजला जाईल. आता ह्या पद्धतीचा कलर त्या कोफ्त्यांना आला पाहिजे. तुम्ही बघू शकता आता हे तळून संपूर्ण माझे झाले आहे. आता हे थंड होण्यासाठी आपण एका साईडला ठेवून देऊया. तर संपूर्ण हे कोफ्ते आपले तयार झाले आहे. आता आपण ह्यासाठी करी जी बनवायची आहे त्याची तयारी करू. त्यासाठी मी कढई
गरम करून घेतली आहे त्याला एक चमचाभर तेल लावून संपूर्ण कढईला ग्रीस करून घेतलंय. त्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला एक टोमॅटो मी घालून घेतलाय आणि त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या मी घालून घेतल्या. नंतर किसून घेतलेलं आलं देखील मी यामध्ये घालून घेतलंय आणि थोडीशी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि टोमॅटो, आलं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी 1-2 मिनिटासाठी मंद आचेवरती असं परतून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी मंद आचेवरती आपल्याला टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता आता यामध्ये मी थोडासा घालून घेतलाय आणि हे संपूर्ण परतून घेते आहे. 1-2 मिनिटं परतून झाल्यानंतर यामध्ये आता मी एक साधारणतः 5 ते 6 काजूचे तुकडे घालून घेणार आहे. तर हे संपूर्ण असं मऊ होईपर्यंत आपण मध्यम आचेवर तळून घ्यायचंय आणि आता ह्यामध्ये मी 5 ते 6 काजूचे तुकडे घालून घेतले आहे. आपल्याला किती करी बनवायची तितक्या हिशोबाने काजू आणि टोमॅटोचं प्रमाण ठेवायचं आहे. तर या पद्धतीने मी 5 ते 6 काजू आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. आता हे संपूर्ण मिश्रण थंड झाल्यावरती मिक्सर जारमध्ये मी काढून घेणार आहे आणि यामध्ये अगदी चमचाभर पाणी घालून याची अगदी स्मूथ अशी पेस्ट मी बनवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये चमचाभर पाणी घालून त्याची संपूर्ण स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी कढई गरम करून घेतली आहे मी. त्यामध्ये 1 चमचाभर तेल घातलंय. तेल संपूर्ण गरम झाल्यानंतर यामध्ये चमचाभर मोहरी घालून घेतली आहे. मोहरी संपूर्ण गरम होऊन फुटू द्यायची आहे म्हणजे फोडणी अतिशय छान होते. तर संपूर्ण मोहरी फुटून झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार छान सुगंध यावा भाजीला त्यासाठी दालचिनी घालून घेतली. त्यानंतर 2 तमालपत्र घातले, 1 चमचाभर जिरे घातले आणि नंतर आपण जी वाटण करून घेतलेली पेस्ट होती ती यामध्ये मी घालून घेतली. आता ही पेस्ट मी यामध्ये परतून घेणार आहे जेणेकरून ती कच्ची राहणार नाही. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी मंद आचेवरती ही आपल्याला परतून घ्यायची. आता याचमध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत. त्यासाठी मी धना पावडर घालून घेतले, 1 चमचाभर हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घालून घेतली आणि अगदी मंद आचेवरती आता मी हे संपूर्ण परतून घेते आहे. तर संपूर्ण मिश्रण हे या पद्धतीने मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. तर हे मिश्रणाला संपूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मंद आचेवरती आपल्याला ही पेस्ट संपूर्ण परतून घ्यायची. आता ह्यामध्येच मी 1 चमचा बटर घातले. बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी घालू शकता. जास्त बटर आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे घातले तरी चालेल, पण बटर घातल्यावरती मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे. तर आता ह्यामध्येच आता तेल भरपूर सुटले. आता ह्यानंतर मी यामध्ये कस्तुरी मेथी घालून घेतली आणि मीठ अगदी थोडंसं घातलंय म्हणजे अर्धा चमचा मीठ मी घालून घेतलंय कारण मी यामध्ये 1 चमचा बटर घातलंय आहे. आता हे संपूर्ण मिश्रणाला व्यवस्थित तेल सुटलंय तुम्ही बघू शकता. तर आता यामध्येच आता मी थंड पाण्याचा बिलकुल वापर न करता गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी मी या मिश्रणात घालून घेणार आहे म्हणजे आपल्याला ह्याची करी तयार होते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी छान अशी उकळ करून घ्यायची ह्या पाण्याची. तर याचा हा कट ह्या पद्धतीने येतो. गरम पाणीच आपण वापरायचं आहे आणि या पद्धतीने हे कट तयार करून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर फ्रेश घालून घेतली आणि हे संपूर्ण मी मिश्रण उकळून घेणार आहे. याला मोठी अशी उकळ आली की यामध्ये आता मी उर्वरित जे पाणी काढून घेतलं होतं कोबीचं तेही मी यामध्ये घालून घेतले. यामुळे याला टेस्ट थोडीशी कोबीसारखी येईल, फ्लेवर त्याचा तसा येईल, त्यामुळे ते पाणी आपण यामध्ये घालून घेतले. आता ह्याला छान अशी मोठी उकळ आली की यामध्ये आपण जे काही तळून घेतलेले कोबीचे बॉल्स होते, कोफ्ते होते ते यामध्ये घालून घेणार आहोत. आता लक्षात ठेवा हे घालताना अगदी मोठी उकळ आल्यावरती ते घालायचे आणि अगदी हाय फ्लेमवरती ही भाजी शिजवून घ्यायची. तर या पद्धतीने अशी ही आपली कोबी कोफ्त्याची भाजी तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपी सोबत भेटूयाच. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा. आणि आता ही कोबी कोफ्त्याची भाजी तुम्ही चीज
आणि कोथिंबीर घालून पोळीसोबत खायला सर्व करू शकता. तर कशी वाटली रेसिपी याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.